रात्रीचे 2:30 वाजले होते. शहर झोपले होते, पण एका खोलीत मात्र झोप नव्हती. तो खिडकीजवळ उभा होता. डोळ्यात पाणी, हातात मोबाईल आणि मनात एकच विचार, आता बस, पुरे झालं. नाव होतं त्याचं अमोल. वय अवघं 32, पण आयुष्य जणू 72 वर्षांचं वाटत होतं. नोकरी गेली होती. ज्यांच्यासाठी झटलो त्यांनीच पाठ फिरवली होती. घरात आईवडील शांत पण निराश, आणि मित्र ते केव्हाच नाहीसे झाले होते. अमोल रोज हसत होता, पण ते हसू खोटं होतं. लोक म्हणायचे स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह राहा, सगळं ठीक होईल. पण कोणी हे विचारलं नाही, तू ठीक आहेस का? त्या रात्री अमोलने मोबाईलवर एक मेसेज टाईप केला, आई माफ कर, मी प्रयत्न केला पण आता शक्ती उरली नाही. बोट सेंड बटनावर होतं. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक अननोन नंबरवरून कॉल आला. अमोल चिडला, आता कोण? तरीही कॉल उचलला. पलीकडून एक वृद्ध आवाज आला, अमोल, मी रमेश काका बोलतोय. अमोल दचकला, काका, तुम्हाला माझा नंबर कसा? काका हसले, नंबर नाही, तुझा आवाज ओळखला. अमोल शांत झाला. काका म्हणाले, मीही आज 15 वर्षांपूर्वी याच अंधारात उभा होतो. अमोल ऐकू लागला. काका सांगू लागले, माझं सर्व गेलं होतं. मुलगा गेला, व्यवसाय बुडाला, लोकांनी हसून सोडलं. मीही त्या रात्री शेवटचा निर्णय घेतला होता. अमोलचा श्वास थांबला, पण काका थांबले. त्याच वेळी एक लहान मुलगी माझ्याजवळ आली. तिने फक्त एवढंच विचारलं, काका तुम्ही रडता का? काका म्हणाले, त्या प्रश्नाने माझा हात थरथरायला लागला, कारण कोणी मला थांबवायला नाही तर फक्त विचारायला आलं होतं. काका म्हणाले, लोकांना तुला वाचवायचं नसतं, लोकांना फक्त तुझं दुःख ऐकायचं असतं. आणि आज मी तुझा आवाज ऐकला, तोच आवाज जो मी कधी स्वतःचा ऐकला नव्हता. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, काका मी खूप थकलोय. काका शांतपणे म्हणले, थकणं म्हणजे हरलेला नाहीस, जो थकतो तो लढलेला असतो. काका पुढे म्हणाले, आज निर्णय घेऊ नकोस, आज फक्त श्वास घे. उद्या नाही, आता नाही, फक्त हा क्षण, कारण तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. काका म्हणाले, अमोल तू हरलास म्हणून नाही, तू जिवंत आहेस म्हणून महत्त्वाचा आहेस. फोन ठेवला. खोलीत शांतता होती. अमोल खिडकीतून बाहेर पाहू लागला. पहाटेचे 4 वाजत होते. आकाशात थोडासा उजेड दिसत होता. तो मेसेज त्याने डिलीट केला. दुसऱ्या दिवशी तो अजून यशस्वी नव्हता, समस्या तशाच होत्या, पण तो जिवंत होता. आणि कधीकधी जिवंत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. जर तुम्ही हे ऐकत असाल आणि तुमचंही मन थकलं असेल तर लक्षात ठेवा, हा अंधार कायमचा नाही. तुमचं अस्तित्व अपयशापेक्षा मोठं आहे. आज नाही, पण कधीतरी उजेड येतोच. आणि हो, तुमची कथा अजून संपलेली नाही.